नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। दोन कॉलेजच्या ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांना शॉक लागला आहे। आपण सध्या त्याच घटनास्थळी आहोत। आपण दृश्यामध्ये जे पाहतोय हेच ते नेरूळतील LP जो ब्रिज आहे, या ब्रिज खाली ज्या दोन विद्यार्थी होत्या त्या खरं तर या ठिकाणाहून सध्या पायी चालत असताना ही दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। ही जी वायर आहे ती लोंबकळत आहे। हीच वायर ही रस्त्यावरती पडली होती आणि हिचा जो करंट आहे तो त्या मुलीला लागलेला आहे। सध्या त्या मुली आपण त्या पाहू शकतो की समोर दृश्यामध्ये त्या रस्त्यावर चालत होत्या, मात्र ही जी वायर होती ती वायर लोंबकळत होती आणि त्यांच्या पायाला ही वायर स्पर्श झाली तेव्हा त्यांना करंट लागला आणि त्या दोघी खाली बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडल्या होत्या। मात्र तत्काळ घटनास्थळी नवी मुंबई पोलीस असेल किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा येथील जे नागरिक असतील त्यांनी त्या दोन ज्या मुली आहेत त्यांना बाजूला असलेल्या DY पाटील या ठिकाणी उपचारासाठी येथील नागरिक घेऊन गेले। मात्र डॉक्टरांनी त्यांना आता उपचार करून सोडून टाकलेला आहे। मात्र महानगरपालिकेने त्यांना प्राथमिक उपचारासाठी पुन्हा फोर्टिस या ठिकाणी त्यांना सध्या दाखल केलेला आहे। मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र ऑब्झर्वेशन करण्यासाठी त्या दोन विद्यार्थ्यांना सध्या त्या ठिकाणी सध्या भरती केलेलं आहे। आणि आपण पाहतोय की दृश्यामध्ये जी घटना ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी सध्या बॅरिकेडिंग लावलेले आहे आणि तिथे विद्युत प्रवाह अजून आहे की नाही याचा देखील तपास सध्या MSCB सध्या घेत आहे। मात्र हा प्रकार कसा घडला असे अनेक प्रश्न सध्या या ठिकाणी उपस्थित होत आहे। मात्र आम्ही महापौरांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला। त्यांनी देखील सांगितलं की जी घटना घडली आहे ती दुर्दैवी आहे। खरं तर आपण पाहतोय की नवी मुंबईमध्ये आज प्रथमच मुसळधार पाऊस पडला आणि या मुसळधार पावसातच त्या दोन विद्यार्थ्यांना शॉक लागल्याची ही कळबळजनक घटना आहे ती नवी मुंबईमध्ये आज घडलेली आहे। कॅमेरा पर्सन सुरजसह मी रवी खरात, TV9 मराठी, नेरूळ, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।